काय सांगा, शाळेच्या वतीने किनई गावामध्ये म्हणजे कॅम्प आयोजित करण्यात आला होता. हा कॅम्पचा उद्देश काय होता आणि या गावामध्येच का निवडला? ह्या गावामध्येच का निवडला आणि उद्देश असा आहे की आपल्याला म्हणजे 1969 साली महात्मा गांधी यांच्या कल्पनेतून तर NSS ही युवकांसाठीची योजना ह्याचा उगम झाला आहे. म्हणजे लोकांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे होते तेव्हाचे अध्यक्ष म्हणजे राष्ट्रपती. तर ह्यांच्या समितीने असा निर्णय घेतला की युवकांनी गावाकडे जर गेले तर गावामध्येच जास्त ग्रामीण भागात आपला भारत जास्त आहे. तर आपल्याला काय म्हणतात की युवक जर सक्षम असेल तर आपला भारत चांगला होऊ शकतो, विकास करू शकतो. तर युवकांसाठी आपल्याला गावामध्ये जाऊन गावातील समस्या ज्या असेल त्या समजावून घेणे आणि शहरातील युवकांना गावातील लोक कशी राहतात, त्यांचं कसं कल्चर आहे हे समजावून घेणे आणि प्रत्येक गोष्ट स्वतः एक उद्देश असा पण आहे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास म्हणजे सेल्फ डिपेंडंट म्हणजे आपण आणि दुसऱ्यांसाठी आपण हेल्प कशी करू शकतो हेही याचा उद्देश आहे. आणि लिडरशिप क्वालिटी ह्यामध्ये वाढतं आणि नेतृत्व गुण, संघटन, राष्ट्रीय एकात्मता सगळ्या विद्यार्थी हे इथे जे आहेत हे सगळ्या समाजातील विद्यार्थी गरीब श्रीमंत सगळ्या प्रकारची स्टुडंट आपल्या इथे आहेत. तर ह्याच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता दिसून येते आपल्याला. एकीकडे गावकऱ्याशी संवाद साधताना किंवा त्यांना काही एखादं तुम्ही विजन सांगत असता तर कोणत्या विजनवर सर्वात जास्त बोललं जातं? आताची जी आमची थीम आहे सर ते शाश्वत विकासामध्ये युवकांचा सहभाग, पाणलोट आणि जी पडीक जमीन आहे यावरती थीम आहे. तर जी पडीक जमीन असते तर त्यावरती आम्ही गावकऱ्यांना ह्यावेळी सांगत आहोत. पडीक जमिनीचे नुकसान काय? पडीक जमिनीचे नुकसान म्हणजे हे असू शकतं की आपण त्याच्यामध्ये काहीच पीक घेऊ शकत नाही. पाणलोट जमिनीमध्ये शेतकऱ्यांनी काय करायला? पाणी साठवलं गेलं पाहिजे, कारण जर पाणीचा योग्य तो वापर केला नाही तर शेतकऱ्याला म्हणजे शेतात पाणी साठवता येणार नाही. समजा जर शेतात जर रिकामा असेल, जर शेतात झाडे लावली गेली नाही तर मुळांशी पाणी साठवलं जात नाही आणि पाण्याचा योग्य तो वापर केला जात नाही. म्हणून शेतकऱ्याचे जास्त करून पाणी आणि समजा कर्ज यांच्यामुळे सर्वात जास्त आत्महत्या होते. कारण हे दोनच प्रमुख कारण आहे. शेतकरी आत्महत्या कधी करतो? एकतर शेतात पाणी नसल्यामुळे आणि दुसरं कारण आहे कर्ज असल्यामुळे. जर या दोन गोष्टींवर त्यांनी लक्ष दिलं की समजा पाण्याचा योग्य तो वापर केला आणि योग्य तो साठवण केली त्या पाण्याची तर ते पाणी शेतात वापरलं जाईल. म्हणून त्यांनी झाडं लावावी आणि जमिनीची रास न होता त्याचा योग्य तो वापर म्हणजे दरवेळेस पिकं वेगवेगळी घेतली पाहिजे. एकच पीक सारखं घेतलं तर त्याचा जमिनीचा रास देखील होतो. म्हणून शेतकऱ्यांनी या गोष्टींचं लक्ष ठेवलं पाहिजे. आणि आजचा युवक आम्ही ठिमका ठेवले कारण सोशल मीडियाचा आजचा युवक सोशल मीडिया खूप रमलेले आणि त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे देखील केला जातो. हे आम्ही या थीममधनंच सांगितलेलं आहे. बघायला गेलं तर आताचा युवक सोशल मीडियाच्या आहारी गेलेला आहे. तो सोशल मीडिया सोडून स्वतः 2 मिनिटंही वेगळं राहू शकत नाही. मग सोशल मीडियाचं महत्त्व तुम्ही कमीत कमी वापरलं पाहिजे यासाठी काही वेगळी थीम सांगताय? म्हणजे ह्याच्यातनं आम्ही पटनाट्य तर दाखवलं गेलेलंच आहे आणि ह्याच्यात आमचा वापर कमी केलेला जातो. कारण NSS मध्ये उद्दिष्टच हेच आहेत की सर्वांना समजून घेणं, मोबाईलचा कमीत कमी वापर आणि मोबाईलचा चांगला वापर हा पण जगासमोर आणतोय. म्हणून हे NSS महात्मा गांधींनी चालू केलं होतं, म्हणजे त्यांच्या विचारांशी चालू केलं होतं आणि आमच्या मॅडमने आम्हाला सपोर्ट केलं आणि त्यांचा याच्यात खूप मोलाचा वाटा आहे. शाळेच्या सर्व शिक्षकाचं याच्यामध्ये सहकार्य कसं सहकार्य तर खूप चांगल्या प्रकारे आहे. कारण मॅडमनी आम्हाला विषय दिला होता खूप चांगल्या प्रकारे आणि त्याच्या मागं पटनाट्य करण्याचे कारण त्यांनी आधी सांगितले. आम्ही 2-3दा रिहर्सल केली होती आणि मॅडमचा सहभाग आम्ही जिथं चुकतो तिथं त्यांनी आम्हाला त्या प्रकारे समजून सांगितलं. म्हणून त्यांचा सहभाग खूप चांगल्या प्रकारचा आहे आणि कॉलेजने देखील याच्यात खूप चांगल्या प्रकारची भूमिका निभावली आहे. जिथं आम्ही कमी असतो तिथं शिक्षकांनी स्वतःहून येऊन आम्हाला सांगितलं की तुमच्यात हे कमी आहेत त्या सुधारणा करा आणि आम्ही ते सुधारणा चांगल्या प्रकारे केलेत आणि आम्ही गावकऱ्यांसाठी हे चांगला उद्देश निर्माण केलेला आहे. ज्यावेळेस शिक्षक समजून सांगतात त्यावेळेस नेमकी मायेची ऊब जाणवते का रागाच्या भरामध्ये समजून? नाही, मायेची खूप भावना. जिथं आम्ही चुकतो तिथं रागवतात आणि जिथं माया करायची तिथं माया पण करतात. काय सांगशील? तुमचा कॅम्प किन्नई या गावामध्ये आलेला आहे. या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही प्रथम सुरुवात कशापासून केली? काय मार्गदर्शन करता? प्रथमतः आम्ही मंदिरात आल्यानंतर आम्ही मंदिराची साफसफाई केली. दुसऱ्या दिवशी आम्ही गावात सर्वे करायचं ठरवलं. गावात प्रत्येकाच्या घरी जाऊन आम्ही सर्वे घेतला. सर्वेचा विषय असा होता पाणलोट व पडीक जमीनचं व्यवस्थापन कसं करायचं या बाबतीत आम्ही सर्वे घेतला
आणि लोकांनी देखील त्याबद्दल खूप चांगला प्रतिसाद दिला. त्यांना असलेल्या अडचणी त्यांनी आमच्याशी सांगितले आणि ज्या गोष्टी त्यांना कळत नाही म्हणजे कसं मॅनेज करायचं त्या गोष्टी देखील त्यांनी विचारल्या आणि आम्ही देखील त्यांना त्याबद्दल माहिती या दिली. गावामध्ये आल्यानंतर तुझं बालपण हे संपूर्ण शहरामध्ये गेलेलं आहे की नाही, या खेडेगावामध्ये आल्यानंतर या ठिकाणचा अनुभव काय सांगशील? खरं तर शहर आणि गाव ह्याच्यातलं फरक सांगायला गेला तर इथले माणसं समजून घेतात. कोणाच्याही घरी गेलं की ते समजून सांगणं घेणं म्हणजे काही गोष्टी कळत नाही आहे. इथे राहणं म्हणजे आता आंघोळीची इथं सोय नाही आहे. कुणाच्याही घरी गेलो की ते आम्हाला अगदी त्यांच्या लहान मुलं नातू कसे असतात त्यांच्यासारखं त्यांनी आम्हाला सांभाळलं. आमचं व्यवस्थापन त्यांनी छान पद्धतीने केलं. एकंदरीत कॅम्पच्या आठवणी काय असतात? कॅम्पच्या आठवणी खूप छान आहेत. इथे सगळ्यांबरोबर एक बॉन्डिंग देखील झालं आहे छान पद्धतीचं आणि काही इथून आम्ही काही गोष्टी शिकून जाऊ नक्कीच की माणुसकी काय असते गावाकडून. तू मुलगी आहे, शिक्षकांसोबत तुझ्या घरच्यांनी विश्वास ठेवून या कॅम्पला पाठवलंय. एक शिक्षकावरचा विश्वास, घरच्यांचा तुझ्यावरचा विश्वास, या सगळ्या अनुभवातून काय सांगशील? शिक्षकांचं मार्गदर्शन कसं लाभलं? खरं तर घरच्यांची आठवण आलीच नाही कारण आमच्या सगळ्या शिक्षकांनी घरच्यांची आठवण येऊ दिलीच नाही. अगदी आई कशी सांभाळून घेते मुलांना त्या पद्धतीने आमच्या टीचरांनी आम्हाला सांभाळून घेतलं आहे. आणि सांगायला गेलं तर घरच्यांना लाईक चांगलाच विश्वास शिक्षकांवरती आहे की ते आमच्या मुलांना चांगल्याच पद्धतीने सांभाळून घेतील आणि घेतलं देखील आम्हाला सांगा. काय सांगशील कॅम्पसाठी? तू घरातनं पहिल्यांदा गेलीस, कॅम्पमध्ये पहिलं वर्ष तुझं आहे, काय अनुभव आहे तुझा? मी पहिलाच वर्ष आहे जेणेकरून मी कॅम्पमध्ये आलेली आहेत. हे माझे सगळे सिनियर आहेत. यांनी मला काही माहिती सांगितली कॅम्पला गेल्यावर कसं वागायचं, काय करायचं. आणि घरचे तर खूप म्हणजे बोलत होते लांब चालली आहेस, व्यवस्थित जा. पण लिंगायत मॅडम बोलल्याप्रमाणे त्यांनी लिंगायत मॅडमच्या भरोश्यावर मला पाठवलं. मॅडमने सांगितलं आम्ही आहोत, तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्यासारखाच तिला तुम्ही जशी काळजी घेता तशीच आम्ही तिची काळजी घेऊ असं सांगून त्यांच्या विश्वासावर मला पाठवलं. आणि इथं आल्यावर मला घरच्यांची आठवण आलीच नाही कारण त्यांनी इतकं सांभाळून घेतलं की घरी जाऊ पण वाटत नाही आता, की त्यांच्यासोबतच राहू वाटत आहे मला. कॅम्पसाठी तुम्ही जेव्हा गावामध्ये सर्वे करायला निघता किंवा एखादं पथनाट्य करता, तर त्यातून काय संदेश नागरिकांना देता? पथनाट्यांमध्ये आम्ही असा संदेश देतो की गावकऱ्यांची जी पडीक जमीन आहे त्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे आणि व्यवस्थापन न झाल्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागत आहे, तर ती होऊ नये म्हणून आम्ही पाणी कसं वाचवायचं, झाडे लावायचे, त्या काय केल्याने नैसर्गिकमध्ये बदल होऊ शकतात आणि त्याचा गावकऱ्यांना आणि आम्हाला चांगला उपयोग होऊ शकतो. हे सगळं तुम्ही गावकऱ्यांना सांगितल्यानंतर गावकऱ्यांच्या भावना कशा पद्धतीने व्यक्त करतात? गावकऱ्यांच्या भावना अशा होत्या की ते म्हणतात की आम्ही सर्वजण म्हणजे नाही का तुम्ही आलात म्हणून आमच्या इथे बदल होत आहे, तुमच्यामुळे आम्हाला मदत होत आहे, सरकारही आम्हाला चांगली मदत करत आहे, त्या असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. माझं नाव सचिन पिंजन, मी ग्रामविकास मंडळाचा उपाध्यक्ष. आज या ठिकाणी आमच्या गावामध्ये NSS कॅम्प नाही का गेली 7 दिवसापासून चालू आहे. गावामध्ये त्या कॅम्पच्या मार्फत खूप असे गावामध्ये स्वच्छता सेवा व वृक्षारोपण सेवा व जे आमच्या रोडला जी झाडं लावली आहेत त्यांना त्या झाडांना आळी करण्याचं काम व गावातील शेतकऱ्यांना व इतर गोष्टीचं ज्ञान हे कॉलेजच्या मार्फत खूप चांगल्या प्रकारे गेली 7 दिवस छान प्रकारे मार्गदर्शन मिळाले आहे. तरी असाच कॅम्प दरवर्षी या शाळेने आमच्या गावामध्ये राबवून जे विविध प्रकारची माहिती आमच्या ग्रामस्थांना कॅम्पमार्फत पोहोचावी व जो कॅम्प आमच्या गावामध्ये गेली 7 दिवस खूप छान प्रकारे त्यांनी हे केलेलं आहे, त्याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीने विद्यालयाचे खूप म्हणजे आभार मानतो. ज्या प्रकारे शाळेने या गावामध्ये कॅम्प केला, गावाची पाहणी केली, गावाचा सर्वे केला, असेच तुम्ही व गावकरी काही मंडळी जाऊन त्यांच्या शाळेची पाहणी किंवा शाळेमध्ये विद्यार्थ्यांना कसं शिक्षण दिलं जातं, त्यांना काय शिकवलं जातं याची पाहणी करण्यासाठी तुम्ही देखील जाण्याचा प्रयत्न करणार आहात? नक्कीच बोलावलं तर आम्ही ग्रामस्थांच्या वतीने एक शाळेसाठी एक व्हिजिट मारू व त्यांनी आम्हाला जर आमंत्रण दिलं तर आम्ही नाही का भरपूर आमच्या जेवढे कमिटी मेंबर आहेत, पोलीस पाटील आहेत, त्यांच्या सर्व आम्ही कॉलेजला व्हिजिट मारू.
या कॅम्पच्या माध्यमातून गावकऱ्यांना इतर गावकऱ्यातले परिसरातील लहान मुलं असतील हे असतील कोणाला काही त्रास झाला आहे का? सर्व आनंदी आहेत? नाही नाही, खूप काही त्रास झालेला नाही, सगळे म्हणजे व्यवस्थित आनंदी आहेत. झाडे लावा, झाडे जगवा, पाणी वाचवा, पाणी जिरवा. आजचा युवक उद्याचा शाश्वत भारत. NSS, NSS. We want success. NSS, NSS. We want success.